लग्न करून आलोय ना या घरात, ते यासाठी असं घराबाहेर बसून राहायला. मग असं करायचं होतं तर मी माझ्याच घरी थांबले असते ना, इथे काय आले असते. दिस इज नॉट फेअर यार. तारा प्लीज मॉमची रिॲक्शन समजून घे प्लीज. ती तयार होती आपल्या लग्नासाठी. भैरवी काकूने मॉमचा अपमान केला हे माहीत असताना आपण पळून जाऊन लग्न केलं ग. ते शॉक बसणार नाही. तिची परमिशन नव्हती या लग्नाला. आपल्याला तिला समजून घ्यावं लागणार आहे प्लीज. घेतलं असतं ना समजून, पण तुझी मॉम माझ्या मम्मासारखी का वागतेय. तिचा नकार नव्हता ना, त्या स्वतः आल्या होत्या घरी आपल्या लग्नाची बोलणी करायला. मग आणि आज ना आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. तो असा स्पेंड करायचा का घराच्या बाहेर ताटकळत बसून. तारा मला थोडा वेळ देशील. पण या वक्ताला साऊ तुम्हाला भेटायचं नाही म्हणते. एकदा भेटू दे मला फक्त. माफ करा जावई बापू, पर या वक्ताला मी सुद्धा एक बाप आहे. नसल तिला तुमच्याशी बोलायचं आणि बोलायचं नाही तिला, पण मला तुम्हीच सांगा यात तिचं काय चुकलं. हे बघा जावई बापू, नाही म्हणजे याआधी आपण समोरासमोर कधी एकमेकांशी बोललो नाही. तुमच्या घरच्यांना तुमच्या आईंना बोलायचा अधिकार आहे की तुमच्या आयुष्यात जबरदस्तीनं माझी साव आली, जबरदस्तीनं माझ्या साऊचं तुमच्या बरोबर लगीन लागलं. पण आमची बी काही बाजू असेल की नाही, आमचं बी काही विचार असतील की नाही. कुणी विचारलंय का आम्हाच नाही. सांगा की आमचं काय चुकलं. भर मंडपात लग्न तुटत होतं म्हणून तुमच्याशी लगीन लागलं. आमचं काय चुकलं. माझ्या साऊची काय इच्छा आहे मी तिला कधी विचारलं नाही. तुम्ही तरी विचारलं का सांगा की. तुमच्या स्वतःच्या मनात नसताना जबरदस्तीनं तुमच्या आयुष्यात माझी साऊ आली, तसं माझ्या साऊच्या मनात नसताना जबरदस्तीनं तुम्ही आला असाल याचा कधी विचार केलाय का सांगा की. आम्हा गरिबांच्या बाबतीत हे असंच घडतंय. जे काय असेल ते असेल, माझ्या साऊनं ते निभवण्याचा प्रयत्न केला. तिच्या नशिबात जे आलं ते तिने प्रामाणिकपणे स्वीकारलं. कधी तक्रार नाही केली, कधी काय मागितलं नाही. आता तिने स्वतःच्या मनानं निर्णय घेतलाय. माझी साऊ तुम्हाला नाही भेटणार. तुम्ही जा. रामकृष्ण हरी. सॉरी, मी तुमचं लग्न सेलिब्रेट नाही करू शकत. तुम्ही चुकीचं. सावली असं कसं करू शकते यार. तिला विचारायला गेलो होतो मी, पण माझ्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली मला. गुरुजी, तुम्ही येऊ शकता, मी तुम्हाला फोन करते. ठीक आहे, येतो मी. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. कुठल्या तोंडानं तुझ्या प्रश्नांची उत्तरं ती तुला देणार आहे. ती पळून गेली. अरे तिचं पितळ उघडं पडलं ना, आणि खोटं फार काळ लपून राहत नाही. सत्य जे आहे ते समोर येतच. आता फक्त हे सत्य तुला एक्सेप्ट करायचंय. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना,
मी तुझी आई आहे आणि तुझ्या भल्याचा विचार करणार कायम. मी तुझं लग्न ठरवलंय. येत्या 2 दिवसात आहे. अस्मी बरोबर. आता फायनली माझ्या आवडीची सून माझ्या घरात येणार. ऐक ऐक, झालं गेलं सगळं विसरून जा. कशाचाच विचार करायचा नाही. आता फक्त लग्नाची तयारी करायची. आई थांब ना जरा, घाई का करतेस तू? अगं एवढ्या लवकर एवढा मोठा निर्णय घ्यायची काय गरज आहे? आहे गरज आहे, कारण मला तुझ्या बाबतीत आता यापुढे रिस्क घ्यायची नाहीये. तुझ्या फ्युचरचा प्रश्न आहे. झालं ना, जे काही करायचं होतं ते केलं ना. तू प्रयत्न केलेस, काय झालं? ती पळून गेली ना पोरगी. तिने डिस्कस केलं का तुझ्या बरोबर? तुझ्या हातात आणून दिले का डिवोर्स पेपर्स? नाही, तुला सापडले ना पेपर्स, तिने सही केली होती डिवोर्स पेपर्सवर. आमचं जाऊ दे, तुझ्या बरोबर तरी बोलायला हवं होतं, हो ना? आता आलंय ना सगळं तुझ्या समोर. आणखीन किती पुरावे पाहिजेत तुला? त्या पोरीनं तुझा विश्वासघात केलाय सारंग. नाही बघ, ती न बोलता निघून गेली याचा अर्थ तिची चूक आहे असं नाही होत नाही. अगं मागच्या वेळेला पण ती घर सोडून गेली होती, पण त्याचं कारण आपल्याला नंतर कळलं ना. मॉम, सारंग काय अर्थाने म्हणतोय मला कळतंय. या सगळ्या गोष्टींचा आरोप जर माझ्यावर येणार असेल तर मी या गोष्टीपासून दूर राहते. बघतोयस काय हे सारंग? काय असं करतोयस? त्या बाहेरच्या पोरीसाठी घरातल्या लोकांना दुखावतोस.